ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत. सत्तेमध्ये घेत नसल्यानं संजय राऊतांची शहांवर टीका. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. एका रक्ताची 4 माणसं घरात असतील तर भांड्याला भांडं लागतंच. माहितीतल्या कथित विसंवादावर चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. खळखळ असेल तर ते जिवंतपणाचं लक्षण. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. आमच्या उमेदवारांबाबत चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये. आम्हाला अमित शहांचे पाय चाटण्याची गरज नाही. आमच्या पक्षाचं आम्ही बघून घेऊ. संजय राऊतांचं पाटलांना उत्तर. सत्तेची गरज तुम्हालाच. शिवसेनेला सत्तेत येण्याची गरज नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं काम करणार. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेच राहतील तर संभाजीनगरमध्ये दानवे आणि खैरेच राहतील. खासदार संदीपान भुमरे यांचा हल्लाबोल. राऊतांना पक्षामध्ये घेऊन वाटोळं करायचं आहे का? भुमरे यांची खोचक टीका. काँग्रेसकडून राजकीय फायद्यासाठी वक्फ कायद्यामध्ये संशोधन. काँग्रेसनं सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला साधन बनवलं. हरियाणातील भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. हाथरसमध्ये घटना घडली तेव्हा मोदी बोलले नाहीत. राम मंदिर कार्यक्रमाला राष्ट्रपती नव्हते त्यावरही मोदी बोलले नाहीत. मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला वर्षा गायकवाड यांचं उत्तर. राक्षसाला रक्त हवं तसं भाजपला दंगली घडवून आणायच्या आहेत. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका. फुले चित्रपटासंदर्भात काही लोक विरोध करतात. फडणवीस इतर वाद मिटवतात तर हा वाद का मिटवत नाहीत? फुले चित्रपटासंदर्भात उद्भवलेल्या वादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणामध्ये मेहुल चोक्सीला अटक. बेल्जियममध्ये मेहुल चोक्सीला अटक. सूत्रांची माहिती. मेहुल चोक्सीकडून सरकारनं अगोदर संपूर्ण पैसे परत घेतले पाहिजेत आणि ते पैसे गरिबांना परत केले पाहिजेत. मेहुल चोक्सीच्या अटकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. जुन्या कायद्यांमुळे सहकार मरणासन्न अवस्थेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काँग्रेसवर टीका. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन. राज्यपाल यांची देखील उपस्थिती तर आशिष शेलार आणि संजय शिरसाट यांची देखील हजेरी. चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण नाही. फक्त मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल यांचंच भाषण झालं. भाषणाच्या यादीत नाव असून देखील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण नाही. भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन माझ्यासाठी मोठं होतं. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यापेक्षा अजून काय हवं? भाषणावर विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. बीडमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. परळी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला मुंडे यांच्याकडून पुष्पहार अर्पण. बीडच्या आष्टीमधील बुद्धविहार इथं आमदार सुरेश धस यांच्याकडून बाबासाहेबांना अभिवादन तर निळ्या ध्वजाचे सुरेश धस यांच्याकडून ध्वजारोहण. रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघामध्ये अजित पवार यांचा कार्यक्रम. जामखेड मतदारसंघातील कार्यक्रमाला अजित पवार यांची उपस्थिती असणार. संयुक्त जयंती महोत्सवाला अजित पवार 17 एप्रिलला जामखेडला जाणार. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. रायगड दौऱ्यावेळी मी शिंदेंसोबत होतो. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवरून भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. गर्भवती मृत्यू प्रकरणी उद्या ससूनच्या 6 सदस्यीय वैद्यकीय समितीची बैठक. उद्याच्या बैठकीमध्ये कारवाईचा अहवाल पुणे पोलिसांकडे सादर होणार. अहवाल मिळाल्यानंतर पुणे पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष. मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसवर इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्षेप नोंदवला. अनामत रक्कम मागण्याचे धोरण हे रुग्णालयाचं. त्यामुळे अनामत रक्कम मागण्याबाबत डॉक्टरांऐवजी रुग्णालयाची चौकशी करा. IMAचं स्पष्टीकरण. डॉक्टर घैसास यांच्यावरील कारवाईनंतर मेडिकल असोसिएशन स्थगिती देईल असं ठरलंय. जनतेचा उद्रेक थांबवण्यासाठी सर्व प्रकार सुरू. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणावरून आनंद दवे यांचा निशाणा. पुन्हा भिसे प्रकरण घडू नये याची काळजी आम्ही घेऊ. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. कर्नाटकात ओबीसी आरक्षण 51% पर्यंत वाढवण्याची तयारी. कर्नाटकच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जातीय जनगणना अहवाल सादर. ओबीसींसाठी आरक्षण 32% वाढवून 51% करण्याची शिफारस.
इतर राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबतच्या निर्णयाचं अनुकरण महाराष्ट्रानं करावं. गोरगरिबांचं आरक्षण वाढत असेल तर यात गैर काय? आरक्षणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. मोहिते पाटलांनी सहकारी संस्था मोडून खाल्ल्या. राम सातपुते यांची टीका. तर मी माळशिरस तालुक्यामध्ये पाय रोवून उभा राहणार. एक रिंग वाजायच्या आत फडणवीस माझा फोन उचलता. सातपुते यांचं वक्तव्य. उबाठा ही भैयांची ढ टीम. याचं उत्तर पेंग्विन आणि ढ टीमनं द्यावं. संदीप देशपांडे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर ट्विट करत निशाणा. तर उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देणारी उबाठा 25 वर्ष महापालिकेमध्ये सत्तेत. संदीप देशपांडेंची टीका. टँकर लॉबीमध्ये अधिक लोक परप्रांतीय. टँकर लॉबीतील परप्रांतीय लोक वेठीस धरण्याचं काम करतायत. संदीप देशपांडे यांचा आरोप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ट्विट. आपण मराठी म्हणून एकत्र येणं, जातीच्या भिंती उद्ध्वस्त करणं हेच बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल. राज ठाकरे यांचं ट्विट. खासदार सुप्रिया सुळे दादरमधील चैत्यभूमीवर. सुप्रिया सुळे यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांच्याकडून बाबासाहेबांना अभिवादन. जयंतीनिमित्त अन्नदान वाटपाच्या कार्यक्रमात देखील सहभाग नोंदवला. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये बाबासाहेबांची 61 फुटी उंच प्रतिकृती. माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या पुढाकारानं भव्य प्रतिकृती साकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भंडाऱ्यामध्ये सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीला विद्युत रोषणाई. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय सप्ताह सुरू. परभणीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये मानवी साखळीतून बाबासाहेबांची सही साकारली. जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांकडून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना. बारामतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक परिसरामध्ये भीम अनुयायांची मोठी गर्दी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन.